बघा, हे आहे अतिशय भन्नाट लागणारं स्ट्रीट फूड म्हणजेच अमरावतीचं मोस्ट फेमस असा गिल्ला वडा। हा बनवायला अतिशय सोपा आहे, भरपूर रुचकर सुद्धा आहे। सोबतच तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा अगदी मलईसारखा लागणारा हा गिल्ला वडा आज मी बनवते आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हा मोस्ट फेमस असा गिल्ला वडा बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे जवळपास 1 ते 1.5 पाव उडदाची डाळ, जी जवळपास 4 तास भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, अद्रक आणि थोडंसं जिरं घालून मिक्सरला पाणी न घालता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला बॅटर एकदम घट्ट करायचं आहे, पातळ बिलकुल होऊ द्यायचं नाही। गरज वाटलीच तर तुम्ही 2-3 बर्फाचे तुकडे, म्हणजे बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाणी घालू शकता, 2 ते 3 चमचे फक्त। आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला याला एकदम बारीक मऊसूत असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय असं हलकं फुलकं हे बॅटर आपल्याला इथे मिळालेलं आहे। अगदी कापसासारखं मऊ हे बॅटर दिसतंय। असं बॅटर झालं की तुम्हाला जास्त वेळ फेटायचं सुद्धा काम पडत नाही। चवीनुसार मीठ घालायचं, लागलंच त्याला फक्त 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स होण्यासाठी फेटून घ्यायचं। फेटल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे गरम पाणी। गरम म्हणजे अगदी कोमट पाणी घ्यायचं आहे, जे आपल्या हाताला झेपेल इथपर्यंत। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा हिंग सुद्धा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि दोन्ही हाताला व्यवस्थित चोळून घ्यायचं। त्यानंतर तयार मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा। सर्वात महत्त्वाचं, अगोदर तेलसुद्धा तापायला ठेवायचं बरं का। त्यानंतर असे वडे थापायचे आणि हळूवारपणे मंद आचेवर आपल्याला हे वडे तेलात घालायचे आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अगदी सोपे आहेत बनवायला। इतकं मऊसूत हे बॅटर तयार झालेलं आहे ना की वडे थापताना सुद्धा मजा येते। आता हे वडे थापण्यासाठी तुम्ही प्लास्टिक पेपरचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा खूप छान इथे वडे थापल्या जातात। त्यानंतर आता हे छान तळल्या गेलेले आहेत। आता आपण हे वडे मिठाच्या पाण्यात घालून घेऊया। अशा पद्धतीने असे सर्व वडे आपल्याला मिठाच्या पाण्यात घालायचे आहेत आणि यावर आपल्याला झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी हे वडे चांगले भिजवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण इथे वड्याला फ्लेवरफुल बनवणाऱ्या अशा 2 चटण्या बनवूयात। तर त्यासाठी मी इथे पहिले चटणी बनवते आहे, ती लसणाची म्हणजेच लाल चटणी। तर त्यासाठी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 5-7 लाल मिरच्या, ज्या 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ घालायचं, थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक फाईन असं वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणि कलरफुल आपली इथे लसणाची चटणी तयार झालेली आहे। त्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला 1 मूठभर कोथिंबीर, 1 मूठभर पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। त्यानंतर आमचूर पावडर घालायचं आणि सर्वात महत्त्वाचं चाट मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये थोडासा घालायचा आहे। आता आणखी चव वाढवण्यासाठी आपण इथे थोडंसं काळं मीठ आणि सोबतच साधं मीठ सुद्धा घालून घेऊया। चटणी घट्टसर होण्यासाठी आपल्याला इथे घालायची आहे शेव, नसेल तर डाळवं घातलं तरी चालते। थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं, मग तयार होते कलरफुल अशी हिरवी चटणी। त्यानंतर इथे घेऊया आपण 1 मोठी वाटी भरून दही। आता हे घट्ट दही घ्यायचं आहे आणि शक्यतो हे थंड घ्यायचे। त्यानंतर साधं मीठ, काळं मीठ घालायचं, 2 ते 3 चमचे साखर घालायची आपल्या आवडीप्रमाणे आणि ह्याला चांगलं असं एकजीव होईपर्यंत दही फेटून घ्यायचे। दही तयार झालं, सोबतच बाकीची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। त्यानंतर घेऊया एक प्लेटमध्ये वडे ठेवायचे आहेत। तर वडे ठेवताना हलक्या हाताने असे पिळून घ्यायचे, म्हणजेच त्यातलं थोडं थोडं पाणी काढून टाकायचं। असे वडे सेट करायचे, त्यावर भरपूर असं दही घालायचं, कारण दह्यानेच काय होते की त्याला सॉफ्टनेस येतं आणि अगदी लोण्यासारखे आपल्याला हे वडे खाताना लागतात। त्यानंतर घालूया आपण चटणी। तर चटण्या आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या आहेत। दोघंही चटण्या चांगल्या झणझणीत झालेल्या आहेत, त्यामुळे बेतानेच घालायच्या। आता घालूया आपण थोडीशी जिरे पावडर आणि चाट मसाला सुद्धा, ह्याने काय होतं चव आणखी वाढते। त्यानंतर शेव घालायची, कांदा घालायचा, डाळिंबाचे दाणे, हवं तर तुम्ही मसाला शेंगदाणा सुद्धा घालू शकता, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मग तयार होते तुमचा अमरावती स्पेशल गिल्ला वडा। खरंच सांगते, तुम्ही सुद्धा असा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर नक्कीच मी बनवलेला आजचा हा अमरावती स्पेशल गिल्ला वडा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।